छान, आता कालच परवा मला एक फोन आलेला, तो मी एक्सपिरियन्स सांगू इच्छिते, की पेन बेअरिंग कपॅसिटी सुद्धा खूप चांगली वाढते ह्या लेडीजची. तर मला त्या सीए आहेत ज्या माझ्या क्लायंट होत्या, त्या मला म्हटल्या की मॅडम, डॉक्टर आणि नर्स मला ओरडत होते की तुम्ही ओरडतच नाहीयेत, कळा येतात पट, म्हणजे त्यांना हात लावून कळतंय की कॉन्ट्रॅक्ट होत आहे आणि रिलॅक्स होत आहे, आणि चांगल्या कळा होत्या की तिचं पूर्ण 10 सेंटीमीटर. ती म्हणे मला कळा म्हणजे असं पिरियड्सला आल्यावरती कसं थोडंसं दुखतं, तसं मला दुखत होतं मॅडम. योगामुळे मला ते पेन इतकं छान सहन करण्याचं हे झालं, आणि काय त्याच्यामध्ये काही ब्रिदिंग टेक्निक्स पण मी शिकवते, की जे तुम्ही ब्रिदिंग टेक्निक्स डिलिव्हरीच्या वेळेला करून तुमचं जे काही माइंड काम ठेवू शकता, आणि मग तिथे तुम्ही फोकस खाली पुश करण्यावरती देऊ शकता. तर इतकं छान, म्हणजे पेन सेन्सिटिव्हिटी पण त्या लेडीजची खूप चांगली वाढते, म्हणजे इतक्या लेबरच्या कळा सुद्धा ती नॉर्मली सहन करू शकते. या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत काय पोहोचवायचं? आता जी मी एक अकॅडमी सुरू केली आहे, की इंडियन योगा आयुर्वेद अकॅडमी, याच्यामध्ये मी योगा टीचर्स आणि डॉक्टर्सला याबद्दल ट्रेन करते, की ज्याच्यासाठी आपण इंटरनॅशनल योगा अलायन्स यांचे सर्टिफिकेशन पण प्रोव्हाइड करतो. तर मी जर 10 डॉक्टर्सला ट्रेन करते, तर त्या 10 डॉक्टर पुन्हा 100 आईला ट्रेन करतील, आणि त्या अजून 10 100ला. तर असं हे मिशन होईल की आपले जे गर्भसंस्कारित बाळ आहेत, तर 25 वर्षानंतर हे सगळे मोठे होतील ना, आता हे छोटे छोटे, 25 वर्षानंतर जेव्हा हे सगळे एकत्र मोठे होतील, तेव्हाचा समाज हा खूप वेगळा असायला हवा, आणि आपण करू शकतो. फक्त त्याच्यावरती काम करण्याचा एफर्ट्स घेण्याची गरज आहे. ते मी माझ्या माध्यमातून आता हे करण्याचा प्रयत्न करते. हा पॉडकास्ट आता नक्की जाऊन पहा, गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले या युट्यूब चॅनलवर.